दरम्यान सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री शेफाली जरीवालावर उपचार सुरू होते। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून शेफाली जरीवाला डॉक्टरकडे उपचार घेत होती अशी माहिती समोर येते। शेफाली जरीवाला विटामिन सी आणि ग्लुटाथिओन या औषधांचे डोस घेत होती। तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी सुंदर दिसण्यासाठी ती उपचार घेत असल्याची माहिती आहे। दरम्यान तिच्या डॉक्टरांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे। दरम्यान ही 3 दृश्य आपण पाहतोय। वयाच्या 42व्या वर्षी शेफाली हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावली आहे। दरम्यान दुसरीकडे शेफालीच्या पतीचा जबाब पोलिसांनी आता नोंदवलेला आहे। त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेतली आहे। नेमकं काय घटनाक्रम होता त्या संदर्भातली माहिती तिच्या पतीकडून घेतली आहे। दुसरीकडे तरुण दिसण्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते अशी ही एक माहिती आता पोलिसांना कळतीये। तिच्या डॉक्टरांनी तशी माहिती दिली आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? अनेक महत्त्वाच्या बाबी यामध्ये समोर येतात। तरुण दिसण्यासाठी शेफाली उपचार घेत होती अशी माहिती आता डॉक्टरांकडून समोर येते। काय नेमकं घडलंय? काय अधिकची माहिती या चौकशीतनं समोर येते? मोहिनी, आपण पाहतो की काल रात्री 10:30च्या दरम्यान ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती आणि म्हणून तिच्या पतीने आणि घरातील नोकरदारांनी तिला जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये नेलेलं होतं। मात्र तिथे तिला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। आता सध्या पोस्टमॉर्टम केलं जातं आणि थोड्याच वेळामध्ये या मृत्यूचं नेमकं खरं कारण काय हे स्पष्ट होईल। मात्र तिच्या पतीनं पोलिसांना जो काही जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये जे काही खुलासे सांगितले आहेत त्यानुसार शेफाली ही मागच्या काही दिवसापासून, महिन्यांपासून आणि वर्षांपासून सुंदर दिसण्यासाठी त्याचबरोबर तरुण दिसण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारचे डोस तिच्या एका डॉक्टरच्या सल्ल्याने घेत होते आणि तो डॉक्टर जवळपास 6 ते 7 वर्षांपासून तिच्यावरती उपचार करत होता। मात्र या डोसाचे तिच्या तब्येतीवरती कोणतेही फारसे परिणाम जे आहेत ते होऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्टीकरण जे आहे ते TV9शी बोलताना दिलेलं आहे। मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आल्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंच तिचा मृत्यू झालेला आहे हे खरं कारण दिलं जातं की त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या पोलीस जे आहेत ते शेफालीच्या घरी पोहोचलेले आहेत। रात्री सुद्धा एक पोलिसांची टीम होती, फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी होती। हे जे गोल्डन रेज अपार्टमेंट आपण पाहतो आहोत याच इमारतीच्या 11व्या मजल्यावरती शेफालीचं घर आहे आणि तिथे ती राहत होती। ते रात्री 10:30 वाजता बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे अचानक तिला रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता तिच्या मृत्यूचे नेमकं कारण काय हे पोस्टमॉर्टममधून समोर येणार आहे। मात्र सध्या पोलीस या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जातोय। तिच्या पतीचा आणि घरातले जे काही नोकरदार आणि मोलकरीण आहेत त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात येतोय। आतापर्यंत एकूण 4 ते 5 जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाचा जबाब तिच्या पतीचा, त्यामध्ये त्यानं सांगितलं आहे की एका डॉक्टरच्या सल्ल्यानं विटॅमिन सी आणि आणखी एका औषधाचा डोस ही शेफाली जी आहे ती घेत होती आणि तरुण दिसण्यासाठी या डोसचा वापर जो आहे तो सातत्याने केला जातो। काही महिन्यांच्या फरकानं हा डोस घेतला जातो असं सुद्धा डॉक्टरांनी TV9शी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र तिला एपिलिप्सीचा आजार होता, जवळपास 15 वर्षापासून एपिलिप्सी या आजारावरती ती उपचार घेत होती आणि त्यासाठी खाण्याचं असेल किंवा आहाराचं आणि व्यायामाचं सुद्धा तिने संतुलन मेंटेन ठेवलेलं होतं आणि या सगळ्याची माहिती जी आहे तिच्या फिटनेस ट्रेनरने दिलेली आहे। मात्र आता मृत्यूचं नेमकं कारण काय हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा समोर येईल त्यामध्ये स्पष्ट होऊ शकतं। मात्र पोलीस आता सध्या तरी सगळ्या अँगलनं चौकशी करतायत, तपास करतायत। या हृदयविकाराच्या झटक्यानेच तिचा मृत्यू झालेला आहे की वेगळे काही अँगल आहेत हे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून तपासलं जात आहे। नक्कीच।